तर एक महत्त्वाची बातमी, कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी सुरेश कलमाडींना क्लीन चिट मिळाली आहे। तब्बल 15 वर्षांनंतर हा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यात आला। ईडीकडून क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतर कलमाडींच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात एकच जल्लोष केलाय। 2010 साली कॉमनवेल्थ घोटाळा झाल्याचे सुरेश कलमाडींवर आरोप झाले होते। त्यानंतर त्यांचं राजकीय अस्तित्व संपलं। मात्र तब्बल 15 वर्षांनंतर हा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यात आला असून कलमाडींना आता दिलासा मिळाला। सुरेश भाई कलमाडी, अरे सबसे बड़ा खिलाड़ी सुरेश भाई कलमाडी। काही लोकांनी, राजकीय लोकांनी सुरेश कलमाडींवर एक चांगलं नेतृत्व देशाला मिळत होतं आणि एक चांगलं काम होत होतं। त्याच्यावर एक त्यांच्या नेतृत्वावरच त्यांना काहीतरी राजकीय डावपेच करायचं होतं, त्यांना थांबवायचं होतं। त्यामुळे त्यांच्यावर ते डावपेच केले गेले, खोटे आरोप केले गेले आणि त्यांचं राजकारण संपवण्यात आलं। पण हे जरी सत्य असलं तरी सुरेश कलमाडी एक सच्चा नेतृत्व होता, एक विकासाचा महापुरुष होता। त्याच्यामुळे पुणे शहराचं नुकसान झालं, काँग्रेस पक्षाचं नुकसान झालं, पण आज ते सिद्ध झालं। कोर्टाने निकाल दिला, परमेश्वरांनी आज त्यांच्या पाठीमागे निकाल दिला आणि सर्व पुणेकरांच्या वतीने हा आज मी त्यांचा निकाल झाल्यावर त्याचा मी अभिनंदन करतो, आभार मानतो। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले गेलेत। अमोल, सुरेश कलमाडींना आता क्लीन चिट मिळाली आहे, काय अधिकची माहिती? तर आता 15 वर्षानंतर हा क्लोजर रिपोर्ट आहे तो ईडीने न्यायालयामध्ये सादर केलेला आहे। कॉमनवेल्थ घोटाळा जो पुण्यामध्ये झालेला होता त्याच्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप सुरेश कलमाडी यांच्यासह काही जणांवर ठेवण्यात आलेले होते। सुरेश कलमाडी यांना या संबंधित कारागृहातही जावं लागलेलं होतं। सध्या त्यांची शारीरिक परिस्थिती ही नाजूक आहे, मात्र अशात काही दिवसानंतर का होईना पण त्यांना हा दिलासा मिळालेला आहे। ईडीमध्ये न्यायालयामध्ये जो रिपोर्ट सादर केलेला आहे तो क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे आणि यामध्ये सुरेश कलमाडी जे काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते मानले जात होते, पुण्याचे एकेकाळी खासदार होते, त्यांना यामधून क्लीन चिट देण्यात आलेला आहे। पण ज्यावेळेस त्यांच्यावर हे राजकीय हेतूने आरोप करण्यात आलेले होते त्यानंतर मात्र सुरेश कलमाडी यांचं जे राजकीय करिअर आहे ते कुठेतरी संपुष्टात आलेलं होतं। काँग्रेसमधून सुद्धा त्यांना काढून टाकण्यात आलेलं होतं, कारागृहात त्यांना जावं लागलेलं होतं। शिक्षा भोगून आल्यानंतर आता मात्र तो जो रिपोर्ट आहे तो समोर आल्यानंतर सुरेश कलमाडी यांच्या बाबत ईडीने क्लोजर रिपोर्ट आहे तो सुद्धा आता सादर केलेला आहे आणि त्यामुळेच काही जुने काँग्रेसचे नेते आहेत जे सुरेश कलमाडी यांच्या सोबत होते त्यांनी आज आनंदोत्सव साजरा केलेला आहे। सुरेश कलमाडी यांच्या घराबाहेर फटाके वाजवून आणि एकमेकांना पेढे भरवत हा त्यांनी आनंद साजरा केला आहे। निश्चित, धन्यवाद अमोल तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।